खबर महाराष्ट्र के अहिल्यानगर से है, जहां संभाजीनगर में चरवाहों के घर डकैती हो रही है और लूटपाट हो रही है, लेकिन पुलिस प्रशासन लुटेरों को गिरफ्तार नहीं कर रहा। चरवाहा क्रोश संस्था के संस्थापक अध्यक्ष सखाराम अन्ना सराक और अखिल भारतीय पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार के नेतृत्व में सभी चरवाहों ने जिला कलेक्टर कार्यालय पर प्रदर्शन किया और सरकार को चेतावनी दी कि अगर आरोपी को जल्द ही गिरफ्तार नहीं किया तो हम समृद्धि, राजमार्ग और मंत्रालय पर भीड़ों के साथ प्रदर्शन करेंगे। भविष्य में अगर हमारे चरवाहों को लुटेरों ने पीटा तो चरवाहा भाइयों का चरवाहा व्यवसाय खत्म हुए बिना नहीं रहेगा, ऐसा आंदोलनकारियों ने इस समय कहा है। इस विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में धनगर भाई मौजूद थे। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। कुणाच्या गुंडांना लायसन मिळणार, पण दलित, आदिवासी, धनगरांना लायसन मिळणार नाही संरक्षणासाठी। आज त्यांच्या भटकंतीचा मुद्दा एवढा गंभीर आहे, सुटत नाही आणि म्हणून हे भयंकर आहे। आज आम्ही इथं आक्रोश, प्राथमिक आक्रोश आहे हा। किती दबाव आणला आणि फोन केले, हे नाटकं चालणार नाही। मेंढ्या आम्ही जर रस्त्यावर उतरवल्या तर या तिन्ही टकुच्याच्या सरकारला, तिघाला सुद्धा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होऊन जाईल। लक्षात ठेवा, रस्ते आडू, तुमचं समृद्धी महामार्ग आडू, लय लांब नाहीये। नाटकं करू नका, गांभीर्याने घ्या। या ठिकाणी हा समाज चिडत नाही, संविधानाला मानतो, बाबासाहेबांना मानतो, अहिल्याबाई होळकरांना मानतो, म्हणून तुम्ही त्याला असणारा शोषण करणार। अरे आम्ही सांगतोय ना, हे लोक आरोपी कुठे व्हीडीआर, कुठे सीडीआर, काय आरोपीची आधुनिक चौकशी केली, सीआयडी कुठे आहे, एसआयटी कुठे आहे, सीबीआय कुठे आहे, आमच्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही का? तर आम्ही धनगराचे लेकर आहे का? तर आम्ही दलितांचे लेकर आहे, आमच्यासाठी एसआयटी नाही, सीआयडी नाही। हे गंभीर आहे। आजचं आंदोलन हे प्राथमिक इशारा देतोय, जर काही तासात आरोपीचा छडा लागला नाही आणि त्या पोलिसांचं निलंबन करा। कशासाठी? ज्या दिवशी चोरी होती त्या दिवशी तुम्ही सुट्टीवर असता। नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर। आज या ठिकाणी आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो होतो मेंढपाळाच्या वतीनं। जर आपण बघितलं, गेल्या 2-3 महिन्यामध्ये बिडकीन, वाळूंज आणि गंगापूर पोलीस हातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी मेंढपाळांवरती सशस्त्र दरोडे झालेले आहेत। त्याच्यामध्ये मेंढपाळांना अगदी बेदम मारहाण झालेले आहे, अगदी 50-50 टाक्यापर्यंत या ठिकाणी डोक्यामध्ये टाके या ठिकाणी मेंढपाळाला पडलेले आहेत। परंतु या गुन्ह्यातील एकही आरोपी अद्याप या ठिकाणी संभाजीनगर पोलिसांना, संभाजीनगरच्या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी भेटलेला नाही। खेदजनक गोष्ट आहे की आज आपण जर बघितलं, आपला देश या ठिकाणी जगामध्ये महासत्ता पाहतोय। आमचे देशाचे प्रधानमंत्री आज हे विश्वनेता म्हणून या ठिकाणी त्यांना मान सन्मान आहे, परंतु आमच्याच विश्वनेत्यांच्या ज्या देशामध्ये, या राज्यामध्ये या ठिकाणी जर मेंढपाळाला न्याय भेटत नसेल तर खरोखर भारत हा महासत्तावर राहिलाय का? या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शंका उपस्थित होतील। जर आपण बघितलं, जर तुम्हाला महिना 2-3 महिने जर आरोपी या ठिकाणी पोलीस सापडत नाही तर आम जनता ही सुरक्षित आहे का? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम जनता नक्कीच या ठिकाणी सुरक्षित नाही, कारण या ठिकाणी आपण बघितलं, आरोपी आणि पोलीस यांची चांगल्या प्रकारची सोरीक असल्या कारण या ठिकाणी आरोपी पोलिसांना सापडत नाही, हा त्या ठिकाणी आमचा ठाम आरोप आहे। आणि या